वेळ सुरू होते आता. तोंडाने अजिबात बोलायचं नाही. उलटी ओके, सांगाय पुढे पुढे सांगत 2 मिनिटं आहेत. पटापटा बोलायचं. पुरी मन कव्हर करायची. ओके, तुम्ही एक लक्षात ठेवायचं, एक शब्द ठरवून झालं काय प्रेक्षकांना सांगायचं. ओके, वेळ सुरू होते आता. आधी पोटोबा मग विठोबा. खाईल त्याला खाऊ कवे सांगितलं त्यांनी. ते लहान मुली सांगतात आणि बाकी सगळे तुम्ही ते ह्याची नावं लिहून घ्यायची आपण. मग उद्या यांना काहीतरी आपण खायला देऊया. घ्या, वेदिका नाव लिहून घ्या. वेदिका लक्षात, जो कोण सांगेल त्याचं नाव लिहून घेऊया. फक्त बोलायचं नाही, कृतीतून दाखवलं तरी चालते. वेळ सुरू होते आता. पोरगी सगळा पाठच करून निघलेली आहे. पप्पा, तू बाकीच्यांना सांगितलं तर पप्पा आणणार. माहित आहे का तुला? पप्पाच्या वेळी गेले मग गुंत. पप्पाला पैठणी मिळणार नाही ते पण लक्षात ठेवायचं. ओके, पुढे पुढे दोघे पुढे, सगळ्यांना दिसू दे. वेळ सुरू होते आता. ओके, थांबा आता, थांबा. बोलायचं नाही अजिबात. अरे वा, जोरदार आहे. मुलांचे पाय पाण्यात दिसतात. ती बरोबर आहे उत्तर. बोलायचं नाही, तोंडाने अजिबात बोलायचं नाही. ऐकावे असं म्हटलं की लक्षात. पुढे तुम्ही समीर या. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्ही ब्लॉक. 2 मुली. वेळ सुरू होते आता. बोलायचं नाही अजिबात, अजिबात तोंडाने बोलायचं नाही. तू सांगत राहा. हा, ऍक्शन कर, ऍक्शन करत राहा. समज ना. हा, बोलायचं नाही, सांगत राहा. आगीत तेल बोलायचं ना. हा, घरोघरी मातीच्या चुली. अजिबात बोलायचं नाही. आग निघला काय? पुढे हा, पुढे. अरे वा, काय खायला, त्यांना काय खायला आवडतं? चिकन. चिकन त्यांना सगळं बनवता येते. तुम्हाला करून घालतात का ते? हो, घालतात. नाही काय वेळ असला की घालतात. वेळ नसला तर नाही घालणार. नाही म्हणजे कामाला जातात ना, घरी वेळ असला की घालतात. पण ते त्यांना सगळं देतं म्हणून तुम्ही सांगतात का तुम्ही एक दिवस आज जेवण तुम्हीच बनवा म्हणून? हो, सांगते. कधी आणि ते कधी बनवतात. कार्यक्रम असला, इतर कोणी तरी कामाला असले तर सांगते बनवा म्हणून, मग ते बनवतात. आवडता पदार्थ त्यांचा, त्यांना काय आवडतं खायला? खायला मटण. मटण आवडतं. ओके, त्यांच्याकडे माहिती जरा. यांना फिरायला कुठे घेऊन गेला होता? नाही सर, लांब कुठे नाही गेले. त्यांना त्यांच्याकडे माहिती बघूया. कुठे जायचं आहे फिरायला? इच्छा आहे बाबा मला असं जायचं आहे. राम समोर आहे म्हणून सांगतोय. श्रीरामाच्या समोर आपण वजून घ्यावे की वर्षाच्या आत घेऊन जायचं म्हणून.
कुठे पण राहिलं तरी चालेल पण व्हायलाच पाहिजे. अरे वा, अतिशय सुरेख. कुठे पण झालं पाहिजे. तुम्ही सांगा की हा पुढच्या वर्षी राम येण्या अगोदर मी घेऊन जाणार, कुठे पण एकदा फिरायला घेऊन जाणार. हो, चालेल. चालेल ना? ओके, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा हा, म्हणजे ते माघार घेतात, बायको माघार घेत नाही. एकदा भांडण झाल्यानंतर ती तारणच धरते. एकदा भांडलात तर झालंच. तुम्ही काय ते बघा. ओके, मस्त. तर या जोडीसाठी आपण जोरदार टाळ्या. वेळ भरपूर झाला नाही, कमी विचारतो, पुढे जाऊ. पुढे पहिला प्रश्न, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. कुठची आहे? कालेली. कोणी विचारलं पहिल्यांदा? मी विचारलं. मस्त. ते काय जास्त उशीर काय नाही, वेळ काढला लगेच विचारून टाकलं. लगेच हो म्हणाले की भाव खाल्ला. नाही, एक 8-10 दिवस वेळ घेतला. 8-10 दिवस. पण ते शाळेत ओळख का? शाळेत माझं पुढे होतं. 1 वर्ष पुढे. 1 वर्ष पुढे होते. म्हणजे वेगळंच गणित आहे. म्हणजे शक्यतो आपण 1 वर्ष मागे किंवा मागच्या वर्गात येईल असं, म्हणजे ते प्रेम आहे शेवटी. त्यापेक्षा जरा प्रेम हे आदर असतं असं म्हटलं जातं ना. तर ते मोठं आणि लहान तो काय विषय नाही, पण ते झालं. त्याने म्हणजे त्याने असं विचारल्यानंतर 8 दिवस काय विचार केला? ह्या कामाला आहे की काम करणार की नाही? काय जॉबला आहे नव्हता? हा, मग त्यांनी पहिल्यांदा पगाराचा विचार केला. म्हणजे बाजारात गेल्यानंतर बाबा पॉकेट संपलं असं नको, पैसे संपले नको, आपण बाबा जे काय हवं ते घेता आलं पाहिजे लगेच. मस्त. काय आवडतं त्यांना? चिकन. तुम्ही बनवता? भाकरी येते तुम्हाला? भाकरी येते. घावणे पण येतात. अरे सुरेख. कुठे फिरायला जायचं आहे तुला? महाबळेश्वरला जायचं. खूप लांबचं. 2 वर्ष लागतील पैसे जमवायला. दुसरं काय ते सांगा. गोवा. गोवा 1 वर्षात नेईल तू. पुढच्या वर्षाच्या अगोदर गोव्याला फिरून आले. जोरदार टाळ्या दोघांसाठी पण. आपण दुसऱ्याकडे कुठच्या मॅडम? मोऱ्यातल्या कुठच्या? मी सध्या मोऱ्यात आहे. विठोबा सावंतांची मुलगी. विठोबा सावंत. ओके. कोणी विचारलं? मीच विचारलं. कुठे छाय होती? तर समोर तुमचं दुकान कुठे आहे? मानगाव बाजार. मानगाव बाजारात. आणि समोर काय करायची ती? हसवायचं नाही, सांगायचं. समोर कामाला होते. हा, समोर कामाला होती. आणि तुमचं दुकान कसलं आहे? हा, इलेक्ट्रिशियनचं दुकान आहे. करंट तिथेच लागला. काय आवडतं तिला? फिरायला आवडतं. खायला काय आवडतं? तर चिकन झणझणीत असेल ते. मग ती बनवते का तुम्हाला बनवावं लागतं? नाही बनवते. बनवते सगळं ते जेवण करायला. हो येते. आणि भांडण झालं तर कोण माघार घेतं? आम्हाला द्यावं लागतं. आणि भांडण हे होणार. नवरा बायको म्हटल्यानंतर भांडण होतच असं नाही. एखादा काय प्रसंग आठवतो की बाबा ही मला बायको म्हणून मिळाली, ते खूप चांगलं झालं, असं काय आठवतो प्रसंग? लग्न अगोदर गाडी चालवायला यायची नाही, लग्नानंतर गाडी शिकली. त्याच्यामुळे मला फायदा म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीत मला अवलंबून राहावं लागत नाही. बरोबर. कुठलंही काम सांगितल्यानंतर तिच्याकडनं ते होतं गाडी चालवायला आल्यामुळे. अरे अतिशय सुरेख. जोरदार टाळ्या आपण वाजवल्या दोघांसाठी. त्यानंतर ह्यांच्याकडे माहिती आहे. किती वाजले? 11:30 12 8 आपण पुढे. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. कोणी ठरवलं? उमेश कोटरे. कोणी ठरवलं? मग त्या जुन्या काळात त्याच्या अगोदर कधी पाहिलं होतं का डायरेक्ट लग्नात? त्याच वेळी त्याच्या अगोदर काय प्रकार, मोबाईल वगैरे असा काय विषयच नव्हता त्या काळात. त्याच्यामुळे डायरेक्ट त्यावेळी पाहणं तिकडे, ती एक मजा असायची. ती आता मजा उरली नाही. ओके, मस्त. तुम्हाला जेवण बनवता येतं का? सगळं बनवतात. तिला काय आवडतं? चिकन आहे. बाकी आंबेरी मटणचं चिकनच, पोल्ट्रीकडे असल्यानं चिकनच आवडतं. बाकी पुरणपोळी वगैरे असं काय नाही. असू दे. काय म्हणत होतो, भांडण झालं तर माघार कोण घेते?
तुम्हीच घेता एकाची पण असं नाही बाबा बायको मागा घेते असं नाही बायको ऐकतच नाही असं म्हणजे तो ठसा मग होत रूम एकाने तरी सांगा ना असं नाही बाबा घेतो पण झालं ढकलायचं काम करतो बरोबर हे असं कोणी दोघांपैकी एकाने सांगा की आपलं बाबा दोघांची जोडी जमली ती खूप चांगलं झालं असा एखादा प्रसंग या गोष्टीमुळे मला ही बायको मिळाली ती चांगलं झालं किंवा ह्या प्रसंगामुळे मला हा नवरा मिळाला ते चांगलं झालं असं आज जवळ एकदम माहिती आहे. शेतीमुळे ना हा. भरपूर फरक पडला हा. त्याने मला भरपूर साथ दिली हा. शेती मी दुकानात राहिले होतो आणि घरी घरचं सगळं ती बघत होती त्यामुळे अजूनपर्यंत ते मग व्यवस्थित चाललंय आणि काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही म्हणजे संसार तुम्ही एकत्र कुटुंब आहे का तुमचं हो. एकत्र कुटुंब आहे जोरदार टाळ्या वाजवा दिसत नाही सध्या एकत्र कुटुंब घरातली सगळी कामं आणि कुटुंबाला घरचं काय बघायला नको आम्हाला बघायला नको पुरुष म्हणून काय बघायची गरज नाही महिला म्हणून ती कार्यतत्पर आहे आणि सगळं घराचं काम करते अतिशय सुरेख जोरदार दोघांसाठी टाळ्या वाजवूयात आपण आणि त्याच्यानंतर आपण मिस्त्री कुटुंबियांकडे जाऊया हा सुरुवातीला अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज अरेंज तर काय विषय नाही मग त्या वेळात कोण माहित आहेत का कोण ठरवलं ते मी आणि अंकुश हा तुम्ही जास्त त्याने कोण घेतले नाही हा पाहायला गेलो पहिले पहिल्यांदा तुम्ही दोघे जण गेला मग ते सांगितलं कोणी बाबा अशी अशी एक मुलगी आहे त्याला जाऊया म्हणून खरं म्हणजे त्याच्याच भावाने मला सांगितलेलं माझी हा. बहीण आहे म्हणून हा काय. आम्ही दोघे मुंबईला होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझी बहीण हा. आहे बघ येऊन बघतोस तर बघ हा 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 म्हणजे येऊन बघतो तर बघ पसंत पडली तर मग आपलं पुढचं बोलून घ्यावे आणि गेल्यानंतर पसंत पडली ते आणि त्याच्यानंतर खायला काय आवडतं तुम्हाला मला मटणच आवडतं मटण आणि बायकोला बायकोला मच्छी आवडते मच्छी आवडते स्वतः बनवते हो स्वतः बनवतो बाबा असं तुमच्या जास्त कोण बोलतो जास्त मीच बोलतो हा? ती ऐकून घेते अहो, ती ऐकून घेते तेव्हा तरी ती बोलते पण जास्त नाही बोलत. हा जास्त तुम्ही बोलतो. आवडता पदार्थ तिचा मच्छी मच्छी होय. तुमचा चिकन आणायचं असेल मटण सर्रास कसं होतं की आपण त्या कोंबड्याच्या म्हणजे चिकन शब्द आहे पण त्याला आपण मटण म्हणतो बकऱ्याचं मटण असतं डुकराचा डुकराचं मटण डुकराचं बकऱ्याचं वगैरे स्पेशल आहे ते म्हणजे बकरा म्हणजे जे डुकर सगळ्यांनाच मिळत असं नाही वेगळं आहे ते तर हा फिरायला कुठे गेला होता असं विचारतो फिरायला मी घरीच पितो तुम्ही अगदी मनातले बोललात त्याच्याविषयी माझा काही प्रश्न नाही. तो तुमचा फायदा आहे. ते घरी जायचं ते बाहेर ते तुम्ही ठरवा. फिरायला कुठे गेला असं विचारलं एवढा नाही म्हणजे एकत्र फिरायला कुठे गेला तसं एकत्र आम्ही जीवदानी वगैरे फिरायला जायचो. कुठे जीवदानी जीवदानी मुंबईला मुंबईला वगैरे. मॅडम मला कुठे जायचं आहे फिरायला असं इच्छा आहे का रायगडला जायचंय रायगडला जायचंय यावर्षी जायचं आहे बघू तुमच्याकडे बघून सांगते ती काय करतात ते हा ओके रायगडला हे जरा नोट डाऊन करा की मेस्त्री साहेब आपल्या बायकोला रायगडला घेऊन जाणार आहेत हे आम्ही असं होत बघतो हा ओके मस्त जोरदार टाळ्या दोघांसाठी पण आपण वाजवूया. ओके लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज विचार करून उत्तर दे 50-50 आहे ते म्हणजे पहिल्यांदा लव्ह असेल तर नंतर त्यांचं अरेंज झालं तर तो म्हणते 50-50 दोन्ही आहे लव्ह मॅरेज पण आहे आणि अरेंज मॅरेज समजा असं आपण धरून चालूया की 50-50 मध्ये लव्ह मॅरेज होतं तर सुरुवातीला कोणी विचार मी तेव्हा ही कुठे होती शाळेत होती मला वाटलं पुण्याला होती का मग तिने काय लगेच उत्तर दिलं की थांबली थोडी नोकरीसाठी थांबली म्हणजे कोणाच्या तुझ्या का तिच्या माझ्या तर तुला नोकरी
किती सालात लागली? 2014. आणि लग्न आलं 2019. 19. आणि शाळेत कितव्या सालात होती? 2000 नाही 11. 11. आता बघा 2011 तू विचारलंस. हा विचारलं. त्याच्यानंतर तिने काय सांगितलं की जोपर्यंत नोकरी नाही फक्त तोपर्यंत बोलायची नव्हती. नुसती बोलायची. आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुझं काम धंदा तुला मिळाल्यानंतर काय करायचं, मी लग्न करणार. थोड्या वाईट सवयी होते तेव्हा. हे वाईट सवयीचं असं नाही, परंतु समजा आता तुम्ही लग्न आल्यानंतर कुठे गेला? खूप ठिकाणी फिरायला. रेडी, मामाचा गाव. खूप लांब गेले. मामाचं गाव इडलो खूप लांब. त्याच्यानंतर रेडी, त्याच्यापेक्षा लांब. त्याच्या पुढे शिरोडा म्हणजे खूप लांब फिरले. सिंधुदुर्गात, सावंतवाडी वगैरे. मागे एकदा कधीतरी मी असा प्रश्न विचारला होता की तुम्ही फिरायला कुठे गेला, तर एक कपल म्हणाला कुडाळला. काय सांगणार मग तुमच्यात जास्त कोण बोलतो दोघात? हिच्याकडे माहिती तरी मी. ओके. समीर जसा आम्हाला इथे रागीट पाहायला मिळाला, घरात तसाच रागीट आहे का? होय का नाही? हा होय तसाच. भरपूर तापतो. फिरायला कुठे जायची इच्छा आहे का? पुण्यालाच होतीस ना कामाला? पाहुण्यांकडे जायचं आहे असं म्हणते. आणि नवऱ्याला काय आवडतं खायला? मासे आवडतात. चायनीज खातात नाही तुम्ही? खातात का? हळूच चायनीज खातात असं काय? चायनीज लॉलीपॉप चायनीज. ओके. समजा भांडण झालं तर माघार कोण घेतं? भांडण झालं तर माघार कोण घेतं? लोक थांबले तुमच्यासाठी, ते माघार घेतात. बरे तुला असं म्हणजे ही सगळी कामं करते म्हणजे बघून माहिती आहे. गुरांचं सगळं काम करतो मी ह्या वयात. किंवा आताच्या मुली एवढं काम करत नाहीत की गुरांचं शेण काढणं, दूध काढणं. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजवेल. आपण गंमत म्हणून अनेक प्रश्न विचारतो लोक हसण्यासाठी, पण ह्या काळात ह्या वयातील मुली की गोठ्यामध्ये जाऊन शेण काढणं, त्याच्यानंतर दूध काढणं, गोठा साफ करणं. मी शाळेत जाताना रोज सकाळी मला दिसतात. हे दोघे पण ती काम करतात आणि त्याच्याबरोबर बायको करते. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे सर्रास मुलींचा विचार खूप वेगळा असतो सध्याचा विचार करता. आणि आपण व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात आहोत आणि अशा स्थितीत ही कामं करणं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. आपण हे दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. गंमत म्हणून आपण अनेक प्रश्न विचारले. तर आता आपण ही जागा परत आपण ओपन करतोय. तुम्ही उठा सगळे, ही जागा ठेवूया. आणि एक लक्षात ठेवा, दुसरा त्या कोणात गेला पाहिजे लक्षात ठेवा. आणि मध्ये जाता कोणी येऊ नका. ओके. लाडू द्या हातात. पुढे दुसरी जोडी. रुमाल सोडा नाही. हळू. आता मॅडम कडे लाडू असणार. तुम्ही फक्त एकमेकांना हाक मारायची. जरा मागे घे त्यांका. त्या कोणात घे. एकदा ह्या कोणात, एकदा त्या कोणात घ्यायचो. अरे त्यांका हा असू दे. एका कुठच्या तरी कोणात घ्या. कुठे पण घ्या. ओके. असू दे. वेळ सुरू होते आता. हाक मारायची. स्टॉप. आता
स्टॉप. ओके स्टॉप. 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 डीज लाव. नको बरोबर. त्या थांब्याला हात लावायचा. तुम्ही हात लावला तुम्ही स्टॉप म्हणणार. ओके स्टॉप. बायकोने लांब चालायचं. पायात पाय घालून त्याला पाडायचं नाही. स्टॉप. अरे परत घे टाइम तिकडे अरे टाइम मरे तिकडनं घेऊन जाऊ. कॉल एक झालं तो एक जाऊन पोटे का काढलं. चल येतो आता. ओके स्टॉप. रेडी. वेळ सुरू होते आता. डीजे आसिफ SK ओके स्टॉप. अवश्य पडली तर लगेच जायच्या डोक्यावर. कुठून पण होते तिकडून येऊ नाही इकडून येऊ. मग मारायचा. हा ओके. पडू दे बाहेर पडू दे. ओके. प्रसन्नाच्या घरी पंप आहे होय ना. होय. ओके स्टॉप. मस्त. एकदा साईडला गेला तर गेला फुगा. हा ओके. आतमध्ये ठेव आतमध्ये ठेव. चिचा ठेव. हा घे हा घे हा घे हा घे. हा ओके. वारायला ओके स्टॉप. वाऱ्याने ताडे आता बेगीच मार नाही तर वारा कडे तुला तो इलेक्ट्रिशियन आपल्या घरात त्यांच्या घरात पहिल्यापासून पंप. ओके स्टॉप. डीजे आसिफ SK फाईट मारी जा फाईट मारी जा उकल उकल दी बेगिन दी टेकलेर बेगिन दी. आता असू दे. दोन डीजे आसिफ SK ओके स्टॉप. वेळ आहे लक्षात ठेव. ओके. प्रेक्षकांकडे बघा तुम्ही. तोंडाने अजिबात बोलायचं नाही कारण शेवटचा पैठणीचा विषय आहे त्याच्यामुळे
अगदी कडक घेतलं जाईल. तुम्ही जर बोललात तर तुम्हाला फॉल्ट ठरवलं जाईल. अजिबात बोलू नका आणि तुम्ही फक्त ऍक्शन करायची. प्रेक्षक आणि स्पर्धक वेळ सुरू होते आता. बीड कोणी सांगितलं? ओके जोरदार त्याच्यासाठी होऊन जाईल. बाबू उभा राहा. तोंडाने बोलायचं नाही. प्रेक्षक आणि स्पर्धक दोघांनी एकमेकांकडे लक्ष द्या. वेळ सुरू होते आता. मंदिर मंदिर आता बाबा सांग. वारुळ. अरे वा अतिशय सुरेख. आता वारुळ कोणी सांगितलं? पुष्पराज. पुष्पराजचं नाव लिहून घ्या. जोरदार टाळे पुष्पराज साठी. वेळ सुरू होते आता. बोलायचं नाही. अजिबात बोलायचं नाही. पोळे त्याने पोळे अथर्वाने सांगितलं आता पोळे. शंख बोलायचं नाही अजिबात. अरे बोलायचं नाही. तू काय बोलतो रे? बोल नको. बासरी पेपेरा ऍक्शन काय दाखव काय ते भोंगा भोंगा. ओके जोरदार टाळ्या. भोंगा. घरटे. ओके जोरदार टाळ्या. घरटे. शर्ट शर्ट कपडे बनियान सदरो वस्त्र कापड सांगणार कोणतरी. ऍक्शन करा. पोटा कापड कापूस कापूस कापूस. ओके परत. खेळ पैठणीचा 2024 या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेली जोडी आहे ती म्हणजे प्रसन्न आणि पूर्वा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रसन्न आणि पूर्वा कोणाचे असते? सुधीर सावंत यांना विनंती करतो की या ठिकाणी जी साडी आणण्यात आलेली आहे ती प्रदान करावी प्रसन्न आणि पूर्वासाठी. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुरेख खेळ केला. तुमचं मनोरंजन केलं. स्वतःचं मनोरंजन करून घेतलं आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. ओके कोणा? हा ते काय झालं? फोटो काढ उलटी 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 उलट जाऊ काय तर ते गाणं नाही व्हिडिओ चालू आहे. फोटो काढू देतो. जोडी आपल्याला मिळणार आहे. सुरेश आणि सुविधा यांना गुण मिळालेले आहेत 18 आणि बाळा आणि स्वाती यांना पण गुण मिळालेले आहेत 18. त्यामुळे यांच्यामध्ये टाय झालेले आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी एक गेम घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण विजेती जोडी घोषित करणार आहोत. तर आता त्यांच्यासाठी आपण एक गेम घेऊया. प्रश्न विचारा ना.
अजिबात तोंडाने बोलू नका, अजिबात एकाने पण. प्रेक्षक रेडी, टाइम टाइम दोन्ही पुढे राहा. ओके, टायमिंग फक्त अर्धा मिनिट आहे. अर्धा मिनिट हा, लक्षात घ्या. तुम्हाला अर्धा मिनिट टाइम आहे, लक्षात. अर्धा मिनिट सांगायचा, संपलं ते स्टॉप म्हणायचं. वेळ सुरू होते आता. गॅरेंटेड उत्तर द्यायचा, शब्द आहे तो. नैनती बाई, ओके. वेळ सुरू होते आता. गरीब स्टॉप. गोगलगाय किती झालं? 5-13. म्हणजे सेकंदात त्यांचा नंबर गेला शेवटच्या श्रेणी. पण दोन्ही आपण विनर घोषित केले होते, कारण त्यांचे टाय जरी 18-18 गुण मिळाले होते. त्यानंतर अतिशय आपण ऍक्शन राऊंड घेतला आणि ऍक्शन राऊंड मध्ये थोड्याशा मार्काने बाळानी स्वाती यांचा नंबर गेला. तर आपण बाळानी स्वाती यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. आणि पूनम आरेकर यांना विनंती करतो की आपण यांना साडी प्रदान करायची आहे. आता जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अतिशय सुरेख खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. जोरदार टाळ्या. उचलून घे बघा, उचलून घे. नाही तसा नाही, तसा नाही. उचलून घेऊ का जोया? उचलून घेऊ का जोया? नाही जमाताला उचलून घेऊ का? नाही काय जमाताला उचलून घेऊ का जोया? उचलून घेऊ का जोया? कंपल्सरी उचलून घे तरी. खेळ पैठणीची विजेती जोडी, जिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. या जोडीकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटणार नव्हतं की बाबा ही जोडी विजेती ठरू शकते, कारण अनेक तरुण जोड्या होत्या आणि सगळ्यांवर मात करत सुरेश काका आणि सुनीता काकी यांच्यासाठी आपण एकदा जोरदार पैठणी मला द्यायची आहे. अतिशय सुरेख खेळ करत शेवटपर्यंत अगदी या गेम मध्ये व्यवस्थित खेळ केला. पहिल्या सगळ्या गेम मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवले आणि विजेती जोडी आहे ती सुरेश आणि सुनीता बेस्ती आणि त्यांच्यासाठी पैठणी. उचलून घे कार्यक्रमाच्या सगळ्या लगेच या एक फोटो काढूया. तुमच्यामुळे हे विजेते ठरले. पुढच्या वर्षी दुसऱ्याचा नंबर लागणार. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर पुढच्या वर्षी हा कार्यक्रम असेल तर यावर्षी एक नंबर त्याला भाग घ्यायला मिळणार नाही, लक्षात ठेवायचं. वांदच झाले. लक्षात आलं.
पुढच्या वर्षी जर खेळ पैठणीचा कार्यक्रम असेल तर यावर्षी ज्यांचा 1 नंबर आलाय त्यांना पुढच्या वर्षी संधी मिळणार नाही. आमच्याकडे दरवर्षी असं आम्ही करतो. या सगळ्या जोड्या या आणि विजेते 3 जोडी पुढे. विजेते 3 जोडी पुढे ना. तुमची वेळ सुरू होते आता असं म्हटल्यानंतर नक्की असं काय सांगतात काय कन्फ्युज होते. तुमची वेळ सुरू होते आता असं म्हटल्यानंतर टिकल्या आहे त्याचा कागद काढायचा आणि आपला चेहरा आहे त्याच्या टिकल्या लावत जायचा अर्ध्या मिनिटामध्ये. लक्षात झालं. ज्याच्या जास्तीत जास्त टिकल्या डोक्यावर राहतील ते आम्ही काउंट करणार आणि शेवटी ज्याच्या जास्त असतील ते तुमच्यापैकी आहे. 5, 5, 10 आणि 13 ना 12 5, 5, 10 आणि 12 असतील. तर ती नंतर आलं आपण तिला घेऊ. आपल्याकडे 15 आहेत. 15च महिलांना घेणार ना. त्याच्यानंतर कोणाला ते घेणार नाही. उद्या सांगत होतो. 15 आपल्याला आणलेले आहेत. वेळ सुरू झाली असं म्हटल्यानंतर कागद काढायचा आणि टिकल्या चेहऱ्यावर लावत राहायच्या. लक्षात अर्धा मिनिट असेल. आदित्य अर्धा मिनिट तुमच्यासाठी असेल. व्हिडिओवाल्याने व्हिडिओ करायला काही हरकत नाही. चष्मा असेल तर चला बाजूला लावायचा. पडल्या त्या सोडायच्या. पडल्या त्या पडू दे. आपण फक्त लावत राहायचं. जेवढ्या आम्ही स्टॉप म्हणणार त्यावेळी. लक्षात आलं. तुम्ही रेडी रेडी. दोन्ही हात आपले रेडी ठेवा. रेडी. वेळ सुरू होते आता म्हटलं 12 आहे त्याला नाव 1 2 3 4 4 मुलग्याने आपल्या जोड्या लगेच रेड ठेवा. लगेच आपण रेड घेणार त्यांच्यासाठी. जोड्या आपल्या रेड ठेवायच्या आहेत ना. तिथे उभं राहायचं आहे समोर जोडीचे. महिलांचा झाला की आपण परत मुलग्याकडे जाणार आहोत. लक्षात ठेवा. ठीक आहे की सोडला नाही. DJ Asif SK. तुम्ही सर येईल अतिशय तुम्ही का जास्त टाळा लावलेला आहे ना. सवय आहे मला वाटतं. काकीने तर मोठ्याला असं काय होतो गार्गीच्या आईने तर काय केलं तर तिला माहिती आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1 स्टॉप. दाखवा तोंड ओके मस्त. काउंट करूया आपण. 1 2 3 माझ्याकडे रागा दोन नको. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. गाडीची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आहे. जोरदार 17 झाल्या. पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. परत एकदा काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. दोघांचे टाय झाले. 17 17 आहे बरोबर. 1 2 3 4
4 आणि 17 हायस्ट 17 झाली 2 मिनिटात. आता राहिलेली सगळी शेवटची. अर्धा मिनिट ठेवूया टाय झालेलं अर्धा मिनिट ठेवूया दोघांचा किती पहिला लाभ आहे आणि एक गाडी 2 3 नंबर गाडी आणि आम्ही 3च घरात आली याच्यात आपण 3च नंबर गाडी होती 3च गाडी 3 गावचाच मात्र 17 आणि 12 गावचा 12ची 2च मग थांब ह्याच्यात याचा का आपण काय करायचं सांगा समजा 17 आणि 12 केली तर ही 2 उठली आणि ती 2 उठली याच्यात 1 2 गाडी त्याच्यात 3 नंबर गाडी बाय काय डब्यातनी फरक नाही ना मधले बरोबर सुटतात ती साईडचे सुटणार नाही टिकल्यात नाही फरक आहे पाकिट सेम असते मध्ये एकच होती का किती आले 124 हां 124 काय दिलं होतं काय दिलं का दहा 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 झाल्या याच्यामध्ये पाच 4 3 2 1 स्टॉप. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आता काय नाही. 1 मिनिट आहे 1 मिनिट मुलांच्या जोड्या रेडी झाले आपापली जोडी रेडी ठेवा. रवतात काय रे असे तो असेच लागता त्यांनी अशाच लागला ते मधून 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. हा पुढे ओके बाबा एवढं जागा घंटा ना बाबू 1 2 3 4 तरी काय नाही 4 5 6 7 1 2 3 1 2 3 4 5 6 1 2 3 नाही जा डबल आहे 1 नंबर कामू आणि 2 नंबर सोपी 2 नंबर आपण हा फॉल आहे ओके स्टॉप. हा मस्त हा ओके मस्त
ओके आणि मस्त यांच्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. अरे हा हळू 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 फुगा तो बाहेरच गेला अनिशाचा बॉल अनिशाचा बॉल काय फुगा पडतो का बॉल तुमचा बॉल बॉल अमाय बॉल अमाय बॉल बॉल आता बॉल आहे का फोडू नको फुगटचं फुगा फोडताय मस्त मस्त घ्या मस्त ओके ओके हा अगदी व्यवस्थित रापायचं आणि लाडू भरवायचं. हा ओके अजिबात बोलायचं नाही कोणी अजिबात कोणी बोलायचं अगोदर सांगू ठेवतो सागर बोल काही करू नको गंमत अंमत हा अजिबात हा बरोबर अरे ओके अमय अमय अजिबात बोलायचं नाही कोणी अजिबात कोणी बोलायचं नाही. एक इतकं परफेक्ट कसं गेलो गमता शेवटचा झाडा ओके जोरदार टाळ्या आधी आत्ता बघल्यान वेळ सुरू होते अनिश आत्ता गप्रू ओके स्टॉप ओके स्टॉप पाठी मागे सगळ्यांच्या हात पाठी मागे एकाने पण हात पुढे आणू नका. कुणा गेल्यान रे नाही तो गेलो असं गेलो तर समजा कुणा गेल्या काय हो करू नये पुन्हा नंतरची जोरदार होऊ जाऊ दे. शेवटी त्याने आपलं डोकं म्हणजे बरोबर आहे. ओके मस्त वेळ संपत आला. आता अरे वा मस्त नाही शर्ट स्वतः ओके तितकं वेगळं सांगतो तितक्या गेलं तेव्हा आता कोण जेवलं
झाले अभि आणि हेमंत. अभि आणि हेमंत. चला एक ए राम व्यवस्थित एका रेषेत राहा. त्याच्यात कागद सगळं चिठ्ठी आहे त्याच्यात. ओके. चला ओके रेडी गो. अभी ओके स्टॉप. आता एक शेवटचं राऊंड. तू बोलत राहायचं तुला काय समजतं ते. बाळ तू बोलत राहायचं तुला काय समजतं ते. माईक वर बोलत राहायचा. हा तुला काय समजतं ते बोलायचं. तोंडाने अजिबात बोलायचं. तोंडाने अजिबात बोलायचं अजिबात. तू बोल. गणपती म्हणतोय पुढे. बाण पुढे बोलत राहायचं. गणपती बाण झाले. हा तू ऍक्शन करत राहायची. तुझ्याकडे 2 मिनिटं आहेत लक्षात ठेवायचं. अजिबात प्रेक्षकांना समजलं तर तू काय बोलू नकोस अजिबात. हा हलवू नको. पुढच्याने रुमालच घेऊन यायचं. तोंडाला आपण रुमाल बांधूया. हसू नकोस फक्त ऍक्शन कर. हा हा त्याच्या संबंधित ऍक्शन करायची. ऍक्शन करायची. हा 1 मिनिट जाते. अजून 1 मिनिट आहे तुझ्याकडे. काय नाही म्हणताय नशिबात माझ्या बाती. माझा 1 मिनिट संपला. वेळ आहे. कर अजून ऍक्शन कर. हे बक्षीस मिळेल. काय तुला जमेल ते कर. कर तू होऊन जाऊ दे. नाही जमाचा होतंय देवा काय आली माझ्या पाठी म्हणता. असा घ्या पुढचं घ्या. तुला काय वाटत ते पाऊस. हा पाऊस मस्त. पुढे अरे बोलायचं नाही. बोलायचं नाही चुपात. तुम्ही धडे राहा मरे. ऍक्शन करताना पहिल्यांदा कशा संदर्भात आहे ते सांगायचं. मग आपण तो पुढे सांगू शकता. तोंडाने बोलू नको. बरोबर आहे. सांगत राहतो व्यवस्थित. काल काल बाकीचे ऍक्शन करत असताना आपल्याला वाटायचं मी करणार. काय सांगता हा हा काय सांगता तो ऐकायला नाही. तू गप राहा. तुम्ही गप राहा. 1.11 आहे. 40 सेकंद बोला ना. सांग बरं तू काय ते सांग. हा. तू काय ते सांगू पटापट. दीड मिनिटाला स्टॉप करूया. खूप उशीर होतो. 1.5 मिनिटाला स्टॉप. ओके स्टॉप. समजलं तुम्हाला काय होतं. काय 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 तू ऐकायला सांगितलं. नाही काय काय ते म्हणतात तू एक काम 10 मिनिटात मारून दे. प्यायचं होतं ना असं. प्यायचं दाखवायचं होतं. त्याच्यानंतर तू बॉटल फोडून दाखवायची होती. बॉटल दाखवत नाही ना. बॉटल हा बॉटल दाखवणार. छोटी बॉटल समजलं असतं. बॉटल पुढे पुढची जोडी. अक्षय आणि प्रथमेश. आपल्याला ओळखता नाही आलं समोरच्या आपण नाव सांगू नका. मी ऍक्शन करून दाखवतो आणि समजा तरी तुम्हाला ओळखता नाही तर मी काढलेला शब्द चुकीचा आहे असं होईल. असं येतं.
शक्यतो ऍक्शन आपल्याला काय दिलंय त्याची ऍक्शन करायची. माईक घे. आणि नंतर वस्तूचं नाव काय घ्यायचं. ओके, आपण बोलत राहायचं, आपल्याला अंदाज येत होतो. त्याने कसं बघ की काही असं आमचा आल्यानंतर बियाण तरी सांगितलं म्हणजे अंदाजे आलं आलं. ओके, दीड मिनिट वेळ आपला. आठव काय काय आठव, तू रेडी झालास की सांगायचं. असू दे, तू रेडी झालास की सांग. झालं. ओके, तो रेडी झाला. वेळ सुरू होते आता. प्रेक्षक आले पण बघा. आता झोपडी झोपडी राम मंदिर. बाकीच्यानी बोला ना का बाकीच्या अजिबात बोलू नका. पहिल्यांदा आधी काय आहे ते सांगितलं पाहिजे ऍक्शन करताना, त्याच्यानंतर ऍक्शन, मग तू ओळखणार बघ 100%. कळत राम घर हो गाणं होतं तू सांगूच नाही रे बंगला जय श्रीराम. नाही रे, ऍक्शन करताना येतात का? येतात का? 10 सेकंद वाक्य होतं, शब्द नाही होते. ओके, गाणं होतं गाणं होतं ना? हा? शब्द पण सांगितलं, गाणं सांगितलं पाहिजे. माझं हे तरी मी काय सांगितलं ते तुम्ही ऐकत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. चायनीज सूप लॉलीपॉप सॉस राईस शेजवान राईस ट्रिपल राईस सुट्टी चिकन राईस अरे बाकी जायची बात करू नका. मटन फोडणी जेवण आवडी बोलताना माझी पुढे कुक बरं आहे, त्याचं बरं होतं लागलं. प्रेक्षकांना समजलं सध्या, म्हणजे त्याने ऍक्शन बरोबर केलेली आहे आणि शब्द पण स्वयंपाकी. हा, ऍक्शन 1 नंबर झालेली आहे. प्रेक्षकांनी हात वर करायचं, लक्षात ठेवायचं तुमच्याकडे आल्यानंतर. ओके, 15 16 बोला ना का अजिबात बोलायचं नाही आणि झाल्यानंतर बोलायचं. 9 8 7 6 5 4 3 2 1. बोला ना का पप्पा बोला. बंद करू नको रे.
चालू ठेवा आणि बंद करू नको. नाही नाही आवाज कमी करू नको रे. आवाज कमी करू नको. खुर्च्यावर सावकाश बसा. नाही नाही बाकी नाही